हा व्हिडिओला कॉमेडी आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवट लोक नक्की पहा. उलचाक व्हिडिओ पाहता बंद करता मग म्हणता व्हिडिओ कॉमेडी नाही. त्यासाठी हा व्हिडिओ शेवट लोक पहा लागते म्हणजे तुम्हाला एक खळखळून हसायला भेटते. आणि मी काय म्हणतो राजा, व्हिडिओ बनवायला काही लय मेहनत लागते. तेव्हा तुम्ही व्हिडिओ लाईक केला, व्हिडिओ शेअर केला, व्हिडिओवर कमेंट केली आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं तर आम्हाला व्हिडिओ बनवायला मजा येते. तेव्हा व्हिडिओ लाईक करा, लय मोठे लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ कमेंट करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करू. काय करू राहिले काय माहित? रेशन कार्ड होय का ते? रेशन कार्डवर माझं नाव कमी करू राहिले का? नाही नाही, असं नाही करतीन ते. मी त्याचा ऐकुलते कुलदीपक हाव. काय सांगता येते? काही सांगता येत नाही. इस्टेटीतून हाकारून देतील मले. मी माझ्या हास्या सोडणारच नाही. काही हो तिकडे जाऊ दे. त्याच्या पहिले आपण आपलं काम कानी काढून घ्या. बाबा मी काय म्हणतो? काय रे, काऊन एवढा नळला फाळू राहिला? बाबा मी काय म्हणतो? म्हणतस का? काही ना काही म्हणतस का तू? आणलशीन काही बगलीत? काही नको म्हणू, बस मुका. असं काय करता? मया ऐकून तर घ्या पहिले. डायरेक्ट म्हणता की काही सांगू नको म्हणून. माय ऐकून घ्या ना. अबे झांबाल तोंड्या, तू या ऐकू ऐकू दर महिन्याले मले 20,000चं चंदन लागते. त्याचा काय? मग मी त्याच्यासाठीच आलो. मग तुमचा खर्च कमी करतो ना. मी याच्या पुढे मी माझ्या पायावर उभा राहतो ना. काय पायावर उभा राहत? आता कोणाच्या पायावर उभा आहे मग तू? आता बी मी मायाच पायावर उभा हाव. पण मी काय म्हणतो, मी काहीतरी काम धंद्याला लागतो ना. म्हटलं पैसे बिशे काही ना काही कमवतो मी. चांगली गोष्ट आहे, काम धंदा कर, पैसे कमाव, लय मस्त काम आहे. पण या टायमाले तुला धंदा टाकायला एक खळकू बी देणार नाही मी. मागच्या टायमाले असाच तू गोडी चालता, माझ्याकडून 3-4 लाख रुपये नेले आणि शेवटी मलाच कपाळावर हात मार लागला. कायले हात मारला? मी अबे त्याच्यात बी मी धंदाच टाकला होता. आता तो धंदा चालला नाही तर मग मी काय करू? मागच्या टायमाले कायचा धंदा टाकला होता रे तो? जाऊ द्या ना. मी काय म्हणतो, सोडा ना ते गोष्ट. आता मी म्हणजे पैसे कमवायला लागतो डबल. मला काही तुमचे पैसे बिशे काही नाही पाहिजे. सांगतो का खातं कपके? काही नाही. असे रिंगण करून 3-4 लोक बसतात म्हटलं आणि प्रत्येकाच्या हातात कानी पानं असतात. आणि म्हटलं ज्याचं पान चांगलं तो जिंकला. हो ना, त्याच धंद्यात मी तो मले 3-4 लाख रुपयाले चंदन लावलं. माई गाडी, माई स्प्लेंडर, ते बी हारला तू. झांबाल तुतऱ्या, काही नाही ते. निघितून माया पुरं तर ऐकून घ्या. म्हटलं मला तुमचा एक खडकूनी पाहिजे ना. 1 रुपया नाही पाहिजे. मी स्वतःहून म्हटलं काहीतरी कामधंदा करतो आणि पैसे कमवतो. पण त्यासाठी काय तुम्हाला एक काम करावं लागेल. मी तुले एक खळकोई देणार नाही आणि तुझ्यासाठी मी कोणाजवळ काही बनणार बी नाही. तू तो काय काम आहे ते पटकनी सांग आणि सटकन निघितून. म्हटलं एखादी पोरगी पहा ना. तुया बापाचा हलकटा, हाच धंदा बाकी राहिला का? इथून निघतं का खातरट्टे? तर तुमचा काहीतरी गैरसमज झाला. मी लग्नासाठी म्हणून राहिलो, लग्नासाठी. लग्नासाठी? अरे वा 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 वा, काय पोरगा आहे, काय काळजी आहे माझ्या पोराले. पण लेका, ते तुही मला पोरगी पाहू देईन का? आई काऊन नाही पाहू देईन? आईले मी म्हणतो ना हो. तूच रे, तूच काळजी करताय माझ्या घरात, बाकी कोणाला काळजी नाही. आपण बेटा, माया नाव नको येऊ देऊ, माया नाव नको सांगू तू आईले. तू जाय आणि तू आईले काय म्हणशील माहित आहे का? की आई मलिकांनी नवीन माय पाहिजे. काय म्हणजे तुम्ही कोणासाठी पोरगी पाहू राहिले? अरे तूच म्हणला ना की लग्नासाठी पोरगी पहा म्हणून. जाय तो मायले म्हण की मला दुसरी माय पाहिजे म्हणून. अबे तुला दुसरी माय येते ना, जाय बर म्हण बर. म्हणजे तुम्ही तुमच्या लग्नाची गोष्ट करू राहिले का? नाही तर काय मग, तूच तर म्हणला ना पोरगी पहा लग्नासाठी. अरे तर बाबा, मी माई गोष्ट केली ना. तुमच्या लग्नाची नाही, माया लग्नाची गोष्ट करू राहिलो मी. काय तुझ्या लग्नाची? बाबा, मायाच लग्नाची गोष्ट करू राहिलो मी. मायासाठीच पोरगी पहा म्हणून राहिलो. आणि तुम्ही ना तर तुमच्या गुडघ्याला बाशिंग बांधलं.
तुझे लग्न नाही 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 मी आता काही कुठे जाणार नाही, काही पोरगी बिरगी पाहणार नाही. ते गहू निघू दे, मग पाहू काय तर. स्वतःसाठी आताच चालले ते पोरगी पाहायले, लगेच गुडघ्याला बाशिंग बांधलं होतं. आणि माया लग्नाचं म्हटलं तर गहू निघू दे म्हणतात. थांबा तुम्हाला दाखवतो मी. आई, ओ आई. आई आई काय करू राहिला रे? कशाला आवाज देऊ राहिला? नाही, आईले सांगतो मी, तुम्ही माझ्यासाठी पोरगी नाही पाहू राहिले ना, तर आईले सांगतो की म्हटलं बाबाले लग्न करायचं, जरा बाबाचं लग्न लावून दे बरं. याच्या आवाजात धमकी दिसू राहिली. रट्टे खाई येते वाटते. गोष्ट फिरवा लागेल. याच्यासाठी पोरगी पास लागेल. अरे बाबू, तू का नाही आईले आवाज नको देऊ. हे गोष्ट आपल्या दोघातच राहू दे. मी पाहतो कोणाला तरी फोन लावतो, काही ना काही मेळ बसवतो आणि यंदा तो लग्न उरकून टाकतो. म्हटलं आपण जाऊ, उद्याच जाऊ पोरगी पाहायला. हा, आत्ता कशा आले लाईनीवर? तुम्ही ना जर का फोन लावले नाही आणि उद्याच पोरगी पाहायला गेलो नाही, तर मी आईले बरोबर सांगतो तुमचं लग्न लावून द्यायले. मला धमकीत घेऊन राहिला का? मी बी तो या बाप पाहिजो तू आता. बाबू मा जाय, तू जाय. काही ना काही करतो मी, जाय बर तू. माझ्या परमपूज्य मातोश्री, तुम्ही एक काय करू राहिल्या? आई बाई, एवढा यल पाळून बोलू राहिला? दिसत नाही का झुडप्या थुत्राच्या? मला वांग्याची भाजी करायची आहे, त्यासाठी शेंगा सोलू राहिली. आई, वांग्याच्या भाजीसाठी सोले, हे कोणतं लॉजिक होय? ते वांग्याची भाजी सोड, गुलाबजाम बनव, गुलाबजाम. खुशखबरी आहे, खुशखबरी. खुशखबरी? आई बाई, म्हणजे तू 10वी पास झाला का? आवा नाही नवा आई, 10वी पास व्हायले पेपर तर उदे. पेपर झाल्यावर पास होईन मी. पेपरले टाइम आहे अजून. थंडीतनी कुठे पेपर असतात का? मग हे मळ्या मला कायले कुटाणा करायला लावराला? अव बिचारे, माझ्यासाठी पोरगी पाहायला लागते, म्हणून म्हटलं गुलाबजाम कर, खुशखबरी आहे म्हणून. चाल बरं, उठ बरं, कर बरं तयारी. पोरगी पाहायला लागते आपल्याला. पोरगी पाहायला का? जाऊ मग नंतर. पहिले माझ्या अर्जंटचं काम करू दे, मला ते एवढे शेंगा सोलू दे. हॅपी जय माय बिन. पोरगी पाहणं अर्जंट होय का शेंगा सोलणं अर्जंट होय? अहो आई, नंतर सोलणं शेंगा ते करणं तयारी, जा लागते ना आपल्याला. अरे का रे बाबू, तो मायाचं अजून झालंच नाही. तू सांगितलं होतं ना की तिला पटकन तयारी करला, म्हणून जा लागते आपल्याला. म्हटलं ना मी, आता म्हटलं आईले चाल म्हणून, तयारी कर म्हणून, पण ती आई म्हणते की शेंगा मला अर्जंट सोला लागतात. कान ते राहू दे, एवढं काही अर्जंट नाही ते. चाल बरं, कर बरं तयारी. आपल्याला तर पोरासाठी पोरगी पाहायला लागते. आता यंदा लग्न करावं लागते ना पोराचं. उठ बरं पटकन, चाल बरं. आई बाई, औंदा लग्न कस काय? ते जाऊ द्या, ते काही नाही. याले का नाही पहिले 10वी पास होऊ द्या. हे 5 वर्षापासून एकाच वर्गात नाही आहे, 10वी पास होऊनच नाही राहिलं. मी का नाही म्हटलं नवस कबूल केलता, 10वी पास झालं की मग लग्न लावून देतो म्हणून. राहू दे रे बाबू, तर मायानं नवस केला. तू पहिले 10वी पास होय, मग तो लग्न लावू. 5 वर्षापासून एकाच वर्गात आहे तू. पास होय पहिले, मग लग्नाचं पाहू आपण काय तर. आई, बाबा कानी काहीतरी म्हणत होते, ते कानी लग्नाबद्दल, आईबद्दल असं काहीतरी बोलू राहील ते बुवा. कांते, ते नवस मोडून टाक. असा काही बी नवस करत असतात का? होईन जेव्हा 10वी पास व्हायचा, 10वी पास होईन तो. पण ते म्याकानी समोरच्या लोकायले म्हटलं, टाइम दिला ना की आम्ही 1-2 घंट्यात तुमच्या घरी येतो पोरगी पाहायले. मला का तोंडावर पाळते का? काही नाही, नवस मोडून टाकतो. तयारी कर. मी का नाही तोपर्यंत आप्पाजीला सांगून येतो आणि त्याला बी तयारी करायला लावतो. आणि बाबू तू काय कर, तो आहे ते मित्र आहे की नाही ते चापट तोंड्या, त्याला घेऊन ये. म्हणजे सोबत कोण ना कोणी पाहिजे ना, असं 3-4 जण दिसले की बरं वाटते. तर मी येतो. आप्पाजीला का नाही पटकन मी म्हणजे हे करायला लावतो, तयारी करायला लावतो. जाऊ दे बापा, नवस बी त्यासाठी केलता, त्यासाठी मोडते. करते मी तयारी. झाला की नाही आपल्याला एका घंट्यात? बरं बरं, मी करते तयारी. एक नंबर काम झालं, जमली बट्टे. मी का नाही येतो, मी माझ्या त्या मित्राला घेऊन येतो. तोपर्यंत तू तयारी कर. अबे टप्पर मार्या, मी लेका आता घरी गेलतो, तुझा घरचे म्हणे तो बाहेर झालाय. मग मी तुला पुऱ्या गावात नाही ढूंढलं, सापडला नाही तू. आणि आती काय करू लागला बे तू? आती काही नाही बुवा, हे नदीतनी कानी पाणी कमी झालतं, तर मग मी कानी लोट्यानं आणून टाकू राहिलतो. नदीतनी पाणी लोट्यानं आणून टाकू राहिला? मॅट समजतं का मले? त्यात समजा काय लागते असल्यावर ते बी या आबाचा लोटा सांडवला म्या. अबे तू का हेकोळा नक्षत्रावर पैदा झालता का बे? काही बी सरक्यानं बोलत नाही. जाऊ दे, फालतूच्या गोष्टी बंद कर. तू हे काय काम आहे मला सांग. माझ्याजवळ टाइम नाही, आधीच मी लय बिझी माणूस आहो.
अबे भुऱ्या लेका आटप लवकर, आपल्याला जा लागते अर्जंट. अबे सध्या मले लय अर्जंट आहे, मी काही कुठे येत नाही. आणि अंडे द्यायचे असतील तर तू जाऊन देऊन ये, मी नाही येत. या मामाची गाडी केली पंक्चर, काही बकलता का बे? अबे लेका तुला यास लागते, मी चाललो पोरगी पाहायले तर तुला संग न्या लागते. चाललं लेका. काय पोरगी पाहायले? अबे एवढ्या ना तू 27 वेळा चालला पोरगी पाहायले, तुझे काही फिक्स होत नाही काही नाही. आणि मला संग नेतो तर काही खाऊ पिऊ घालत नाही, फुकट मला हेल्पाट घ्यायला लावतं, माझेच पैसे खर्च करायला लावतं. मी नाही येत, जाय तू. अबे लेका भुऱ्या चाल ना लेका, मी तुला एवढ्यानं बोलवायला आलो आणि तुला का नखरे करू राहिला? आपला दोस्ताना पतला करता का बे? चाल ना, काय होते मी या टायमाले स्वतः खर्च करतो, तू या 1 रुपया खर्च होऊ देत नाही. चाल ना लेका. आपण नाही येत, तू किती बी लोणी लाव, आपण काही येत नाही बाबू. बर नको येऊ. ते डेंगू काकाच्या घरी चाललो होतो मी, ते तुरीच्या शेंगा कवटा कवटा काही आठवते का तुले? त्याला जाऊन सांगतो बा ते भुऱ्याचं काम होय म्हणून. अबे नाही ना बे, काही जाऊ नको त्या डेंगू काकाची इथे. मी काय म्हणतो, चाल बाबा चाल, येतो मी. वय पुढे तर मागे मागे मी आहो. हा ते नाही जमत, तू माया पुढे पुढे, मी तुया मागे मागे. तू यावर भरोसा राहिला नाही मला आता. कसा तरी मला एकांत भेटला होता, सुखाने लेखाचे कुटी राहू बी देत नाही. बरं बापा चाल, मी पुढे होतो, तू माया मागे मागे. घ्या वांगे घ्या, भेंडी घ्या, गोबी घ्या, मुळा घ्या, टमाटर घ्या. अरे वा, एकदम ताजी भाजी दिसू राहिली. बाबू, भोपळा काय भाव लावला रे? भोपळा का? घ्या ना घ्या ना घ्या ना, भावाचं पाहून घेऊ आपण. तो घेऊन तर घ्या तुम्ही. किती करू सांगा? अरे बाबा तसं नाही, पहिले सांग मले काय भाव लावली काय नाही, मग मी पाहतो. अरे एकदम स्वस्त वय, म्हटलं तुमच्यासाठी फक्त 50 रुपयाची अर्धा किलो, 80 किलो भर. अरे बापरे, 80 किलो वर 50 अर्धा किलो? बापा बापा बापा, लय लय महाग आहे रे. कायची महाग हो, बरोबर तेवढाच भाव चालू बाजारात. 80 तुम्हाला किलो भर लावतो ना, जाऊ द्या 70 लावतो. 70 किलो भर घेऊन जा. 70 किलो का? बरं ते जाऊ दे. का रे बाबू, मी काय म्हणतो, तू हे भाजीपाला धंदा करूला बाजारात नाही, मग काही शिक्षण बिक्षण का नुसतं हेच करतं? नाही आबा, शिक्षण चालू आहे ना. म्हटलं मी बीएससी ले ते करून म्हटलं मी भाजीपाला धंदा करतो. नोकरीचं काही खरं नाही म्हटलं, तर म्हटलं आतापासून धंदा सेट करून घ्या, म्हणून ते धंदा करतो शिक्षण बी करतो मी. हा गड्या, हे चांगलं काम करतो तू, एक नंबर. आपल्याला पटलं हे. म्हटलं कसं एकाच्या भरोश्यावर राहू नाही, शिक्षण बी होते, धंदा पाणी बी होते. मस्त मस्त करू तू. बरं जाऊ द्या, किती करू भोपळा सांगा मग? 1 किलो करू का? नाही ना, थांब ना, मला बाकीचा भाव पाहू दे. हे वांगे का भाव लावले? वांगे का आबा फक्त तुमच्यासाठी 30चे अर्धा, 50 किलो भर. 30चे अर्धा, 50 किलो का? बरं मग हे गोबी कशी तरी? गोबी गोबी का 40चे म्हटलं किलो भर. त्यात काही कमी नाही होतील बरं. 40 किलो भर आहे ना. बरं मग ते मेथी का भाव आहे? मेथी का? मेथी एकदम स्वस्त राहिली म्हटलं, 20 रुपयाला 2 गड्ड्या. 20 रुपयाला 2 गड्ड्या का? बरं मग ते टमाटे का भाव लावले? टमाटे 100 रुपये किलो. 100. सांगा ना काय देऊ, का नुसतं भाव विचारता? अरे बाबा, भाव तर विचार लागेल ना. मग ते वाला शेंगा काय भाव आहे? वाला शेंगा का? वाला शेंगा म्हटलं 40 रुपयाला किलो भर. 30चे अर्धा किलो. सांगा ना तुम्हाला काय पाहिजे, सांगा पटकनी. म्हटलं बाकीचे बी गिराईक येऊ राहिले, पटापट सांगा, तुम्हाला देतो मी पटापट मापून. अरे बापा, मला सध्या काही नाही पाहिजे. मी का नाही संध्याकाळून बाजार करणार आहोत. संध्याकाळी टायमाला कसं तुम्हाला जायची घाई पडते, तुम्ही पटापट ज्या भावात आला त्या भावात विकून टाकता. म्हटलं मी सध्या भाव पाहायला आलो, काय भाव चालू आहे काय नाही. त्यात म्हटलं तू भेटला मले. तू शिक्षण करू राहिला, त्या धंदा करू राहिला, म्हटलं याचं गणित बिनित सगळं पाव, काय कसं काय पक्का आहे का काय नाही, म्हणून. अरे आप्पा, मी तुम्हाला पुऱ्या गावात पाहिला आणि तुम्ही हाती या राजा. तुम्ही होते कुठे? घरी थांबायचं निरा, म्हटलं घराच्या बाहेर निघून जाता, सांगत ना काही नाही. कायले टेंबून राहिला रे? म्हटलं माणसांना जसं बाहेर जाऊ बी नाही का, माझ्या पाय दुखू राहिले तर म्हटलं मोकळं करून यावं म्हणून बाजारात नाही आलो मी. आप्पा जरा समजत जाणार, जरा अर्जंट काम आहे म्हणून मी तुम्हाला पाहायला आलो. मी काय टेंबलून राहिलो? तू यावर काय एवढा आबा येऊन पडलं? काय एवढं काय अर्जंट होय? अरे आप्पा, म्हटलं माय पोरगा आहे ना तुमचा नातू विनया, त्यासाठी म्हटलं पोरगी पाहायला जा लागते. तर चला घरी तयारी करायला लागते, चला बरं पटकन. अरे तर तो या पोरगाव आहे, तू जाय ना, माया काय काम? काहून तुम्ही तुझ्या आबा नाही का? चला ना, तर तेवढंच आपलं वजन पडते म्हटलं पाहुण्या राहण्यात. आपला परिवार म्हटलं एकट्टा दिसते पुरा. हा, आपला परिवार म्हणे एकट्ठा दिसते.
म्हटलं बाबू तुले मी 100 रुपये मागितले होते 90 साठी, दिलते का तो? आता बरी आठवण आली माई. 90 पैसे देशील तर येतो मी. तिच्या माय बिन तिकडे पोटचं पोट्ट मला ब्लॅकमेल करू राहिलं आणि इकडे मा बाप मला ब्लॅकमेल करू राहिला. बरं बापा, देतो मी तुम्हाला 100 रुपये. चला तुम्ही, चला बरं पटकनी. बाबू धंदा म्हटलं नेटानं करा. चांगलं काम करायला तू, शिक्षण बी करायला, धंदा बी करायला. आपल्याला पटलंय, असंच करा, मस्त कर. चल मी येतो. संध्याकाळून येतो मी. तो ते भाजीपाला स्वस्त झाला की मला सांग. नमस्कार. आजच्या ठोकळ ठोकळ बातम्या. अजाबरावच्या म्हशीनं 2 लिटर दूध कमी दिलं. तेच 2 लिटर कमी दिलेलं दूध अजाबराव विकायला घेऊन चालला होता, तर तेवढ्यात त्याच्या गाडीचं टायर पंक्चर झालं. टायर पंक्चर झालं तर तो पंक्चर काढायला गेला. तेवढ्यात त्याची कॅटलीतलं दूध सांडून गेलं. आजच्या बातम्या समाप्त झाल्या. आता माय केवढी महत्वाची बातमी दिल्या माणसानं. बरंच झालं या माणसानं बातमी दिली, नाही तर माहीतच नसतं पडला बापा. माय बाई, तुम्ही कस काय आले? तुम्ही तर वावरात नाही जाणार होते ना, घरी कस काय आले मग? आवा बिचारे, तुला सकाळी सांगितलं ना म्या की पोरावाले पायाले उरायले म्हणून. आणि ते पिंकी कुठे वय? माई बाई, पोरावाले पायाले उरायले मग तर मला ब्युटी पार्लर मध्ये जाऊन या लागेल. झुळप्या थोत्राचे, तू काय चालली व ब्युटी पार्लर मध्ये? तुले पाहायला येणार का ते? पिंकी कुठे गेली ते सांग पहिले. पिंकी का नाही? पिंकी ट्युशनला गेली ना. मला म्हणे मी ट्युशनला जातो आहे, तर मी म्हटलं जाय बाई, अभ्यास पहिले. काय ट्युशनले? अव अशा किती ट्युशन लावती. ट्युशन लावून बी 12वी पास नाही उरायली 5 वर्षापासून. तुम्हाला काही समजतच नाही. तिले का नाही डॉक्टरीन बना डॉक्टरीन, तर ती पहिया पक्का करेल ना. मस्त 12वीत पहिया पक्का केला की पुढे भारी जात नाही म्हणे. असा कोणता पहिया पक्का करेल 5 वर्षापासून? हे काही नाही. आता पोरगा पायाली राहिला, याले फिक्स करून टाकू आणि म्हटलं लग्न लावून टाकू. तिले फोन कर आणि तिले सांग की पोरावाले पायाली राहिले, लवकर घरी ये म्हणून. माई बाई, माई पिंकी अजून लहान आहे ना, आणि तुम्ही एवढी काय घाई करू राहिले? तिला डॉक्टरीन बनायचं ना. डॉक्टरीन बनला की मग मस्त डॉक्टर भेटते ना. काय ते काही नाही, ते कॅन्सल करा. काय कॅन्सल? अव ते कोणता पहिया पक्का करू राहिली आणि कोणती 12वी पास होणार आहे? 5 वर्षापासून साधी 12वी पास नाही राहिली. डॉक्टरीन कधी बनीन? म्हातारी झाल्यावर. अव तुम्ही पायाजवळचे काय पाहू राहिले? म्हटलं डॉक्टर जवळ असला, पोरगी डॉक्टरीन असली की मग आपल्या बिमारी शिमारीला आपल्याला पैसे लागतील नाही. आणि थांबा ना मासे, जाऊ द्या ना, या पोराला कॅन्सल करून टाका. माझ्या पोरीला पहिले डॉक्टरीन बनवू द्या, मग आपण तिचं लग्न लावू. 6,000 डॉक्टर पाहू आपण. झुळप्या थुत्राचे, तू या ऐकू ऐकू चांगले पोरं गमावले म्या. मागच्या वक्ती चांगला नोकरीवाला पोरगा आलता, तो म्हटलं टांग टाकली तिच्यात. त्याला विचारतो घरी शेती आहे का? आता त्या पोराच्या घरी शेती नव्हती, चांगला नोकरीवर होता ना, शेतीचं काय गरज होती? मग नोकरी असून चालते का? शेती बी पाहिजे. त्याची नोकरी गेली उद्या म्हणजे मग काय खाई नाही पोरगी? अव बिचारे, सरकारी नोकरीवाला होता ना तो, त्याची नोकरी कशी काय जाणार? आणि आपल्या पोरीले वावरातलं काही काम जमते का? ती गेली असती का वावरात नाही? माझ्या पोरीले काम जमव का ना जमव वावरातलं, ते त्याला करायला काय होते? नोकरी गेली तो जाईन ना वावरात नाही. हे पाय, तू या चौकशा कमी कर. तू पिंकीले फोन लाव. आता माय इतकं वाईट नाही. तो आता तिला घरी बोलावलं नाही आणि हे पोरग पायाली उरायला, पोरगी घरी हजर नसली तर तू लक्षात ठेव, मी चाललो आता इथून. तू फोन कर का काही कर, तिला 10 मिनिटात घरी हजर कर. आता माय काय माणूस होय हा? धमकी देऊन गेला, बरवाच लागेल पोरील घरी. केस आणा 100 रुपये छटाक. केस आणा 100 रुपये छटाक. ओ मावशी, ओ ताई, हाय का केस? काय काय सांगतो? केस 100 रुपये छटाक? हाव ना ताई, हाव ना, 100 रुपये छटाक आहे केस म्हटलं. काय रे का काही सांगता का? तो या पहिले एक माणूस येऊन गेला, तो 200 रुपये छटाक म्हणे, 200 रुपये छटाक, आणि तू 100 रुपये छटाक म्हणून राहिला. काय ताई, काय खोट्या बोलू राहिल्या? 200 रुपये छटाक कुठेच चालू नाही. सगळे 100 रुपये छटाक ना घेऊ राहिले. मी बी 100 रुपये छटाक ना घेऊ राहिलो. मा पहिले माणूस येऊन गेला असेल, तो बी 100 रुपये छटाकच म्हणत असेल. तुम्ही काहीतरी ऐकण्यात कमी जास्त आलं. बाप्पा, मी काय खोटं बोलू? तू या पहिले एक माणूस येऊन गेला, तो काय म्हणे 200 रुपये छटाक आहे म्हणे, 200 रुपये छटाक. आता तू 100 रुपये छटाक म्हणून राहिला. मला काय करायला लागते? मी काय खोटी बोलू? नाही ना ताई, 100 रुपये छटाकच चालू आहेत ना. 200 रुपये कुठेच नाही, कोणीच देत नाही 200 रुपयानं, कोणी घेत बी नाही 200 रुपये. नाही पण लेका, लय कमी भाव आहे तो याजवळ. तो खरंच एक माणूस येऊन गेला, तो 200 रुपये छटाक म्हणे. बरं बापा, 200 रुपयाला 200 रुपये. आहे का केस तुमच्याजवळ? नाही, आमच्याजवळ कुठले केस? आता हे डोक्यावर आहे एवढेच केस आहेत, हे देऊ का काढून? सकाळ सकाळ धंद्याला खोटी. या बाया काय केस बिस काही नाही, आणि फुकट टाइमपास करायला वाटते. हा चालते ना, चालते ना, द्या काढून द्या. काय तू या 100 रुपयासाठी काय आम्हाला टकली करायला होता का? तसं नाही, तसं नाही, पण तुम्हीच म्हणल्या ना आता डोक्यावरचे आहेत, एवढेच आहेत. मग मी म्हटलं बघ द्या काढून. घेतो ना मी 100 रुपये छटाकनं, घेतो 200 रुपये. ते तुमच्याकडे 200 रुपये छटाकनं. म्हणजे जाय बरं, गल्लीतल्या 2-4 बाया गोळा कर, याची बजामपट्टीच करू आपण. हा आपल्या टकला करायला चालला.
ओ रंजे, ओ धुरपते, इकडे या लवकर. हा पहा माणूस, हा उभा राहा, आमची टकली करू आला. अरे बाप, मी तुमची काय टकली करू? तुम्हीच म्हणल्या नाही डोक्यावरचे केस आहेत तेवढे काढून देऊ का? तिच्यावर म्हणलं मी बापा कायले म्हणून तुम्हाला. नाही 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 नाही, तू थांब आता. तुही नाही बजाम पट्टी केली तर माया नाव म्हणजे नाही. ओ धुरपते, ओ रंजे, ये लवकर. अरे बाप रट्टे खाई पया इथून. केस आणा 100 रुपये छटाक. आणा केस आणा 100 रुपये छटाक. अरे पिंकी, माय जानू, माय डार्लिंग, इथे कस काय तू? असं काय करतो? एवढा काय विसरतो तू? तो आजता फोन लावता ना मला की भेटेली म्हणून. मग मी आईला सांगितलं की मी चालली ट्युशनले आणि मी आईला चाट मारले इकडे आले तुला भेटायला. मी सांगितलं होतं का धंदे टायमात मी आईले काय फोन लावला? इकडे एक तर काम धंदे नाही, पैसे पाणी नाही. इथे साऱ्या जमाने नखरे, पिझ्झा खाऊ घाल, बर्गर खाऊ घाल, हे खाऊ घाल, ते खाऊ घाल. इकडे सकाळपासून बोनी नाही. कायलेच फोन केलता मी आईले काय मी? मी फोन केलता का? हो का? बरं. बरं तू आता आली ना, आली बी मला भेटली बी, आपलं बोलणं बी झालं. मग आता एक काम कर, तू का नाही घरी वापस चालल्या जाय. मी का नाही आता जरा मला काम आहे तर मी थोडस काम करून येतो, मग भेटू आपण. चालल्या जाय तू. असं काय करतो? मी आताच आली आणि मी आता घरी वापस गेली तर मग आईला शॉक नाही येईन का? आई म्हणेन बापा तू तर 5 मिनिटात मी घरी आली, मग अशी कोणती ट्युशन होय? नाही मी आता सध्या काही वापस जात नाही. तर मग एक काम करतो, मला पाणीपुरी खाऊ घाल, थोडस मला काही फिरव मस्त गाडीवर आणि मग मला घरी सोडून दे. म्हणजे तेवढा टाइमपास होते घंट्याचा. मी घरी सांगू बी शकतो की बा मी ट्युशनला गेलती म्हणून उशीर झाला म्हणून घरी आली. तिले का घरी भाकर तुकडा भेटत नाही का? मीरा उपाशी येईन ते घरून. तिच्या घरी राशन भरेल नाही का बापानं? कंट्रोलचं कार्ड बंद झालं यायचं. काही भेटली तर पाणी, हे खाऊ घाल, ते खाऊ घाल. आज पाणीपुरी, उद्या आली की उद्या बर्गर, परवा पिझ्झा, कधी कॉफी, कधी काही. काय विचार करू आला? एवढा काय विचार करू आला? पाणीपुरीच तर मागितलं मी काय जास्त काही मागून राहिली का तुले? चाल, मला काही भूक लागली, पहिले पाणीपुरी खाऊ घाल बरं. अव बाई, माझ्या खिशात आज काही पैसे नाहीत तेवढे. तुले पाणीपुरी खाऊ घालायचं म्हणजे 100चा झाबू आहे. लयच भूक कळाय तू. काही पाहिलं ते पैसे नसतात, काही म्हटलं तर पैसेच नाही. मग काय किती आहेत तुझे पैसे सांग बरं मला. हेप्पी जाम आहे धंदे टायमात तिले खाऊ पिऊ घालायला ना, गाडीत पेट्रोल भरा, एक तर खिशात पैसे नाही. आवा बिचारे, माझ्याजवळ फक्त तुले झुणका भाकर खाऊ घाला पुरते पैसे वय. तू खाता का झुणका भाकर? आई बाई, झुणका भाकर खाणारी दिसली का मी तुले? पाय ना, दोस्ता मित्राला मागून पाय ना 100 रुपये. ते 100 रुपये खर्च करू शकत नाही माझ्यावर. मग लग्न झाल्यावर कसं करशील? आता तो 100 रुपयाला मागे पुढे करू राहिला, झुणका भाकर खाऊ घालतो म्हणते. मग नंतर कसं करशील? एकदा लग्न तर होऊ दे, नाही तुला ओळदाची दान भाकर खाऊ घातली तर माझ्या नाव म्हटलं टिल्ले नाही. आवा बिचारे, नंतर पाहू. तो तवा लोक म्हटलं काही ना काही नोकरी बिक्री करीन ना, मी जॉब बिप करीन एखादा. हा हॅलो, हा बोल आई, काय म्हणता? का कोणाचा फोन आहे? तुझ्या आईचा, माझ्या सासूचा का? ते त्याला सांग तुमचा जवाई म्हणते पाया पडतो. मुका बस ना बुवाऱ्या, तुझ्या आवाज ना मायला जाईल तर मला बाहेर येणं जाणं बनवून देईन ना. आवा बिचारे पिंके, कुठे आहे तू? आई मी ट्युशन मध्ये. आम्ही नंतर फोन करू का? मला काय ऐकून येऊ राहिलं. हॅलो आई, मी नंतर करू फोन. झाली नाही का ट्युशन अजून? तर तू घरी आहे बरं, पहिले ते राहू दे ट्युशन. तू त्या बापान तुला घरी बोलावलं अर्जंट. नाही बाई, मी सध्या काही येत नाही, लय महत्वाचं शिकू राहील सर. आवा बाई, किती बी महत्वाचं असो ते मला काय माहित नाही. तू पटकनी घरी आहे तर बापानं बोलावलं आणि असं काय महत्वाचं शिकू राहिले ते? 1 अधिक 1 किती होतात हे शिकू राहिले. एवढा महत्वाचं म्हटलं सोडून आली तर मी पेपर मध्ये पास कशी होईल? नाही बाई, मी काही येत नाही, माझी ट्युशन होते मग मी येते. अव बिचारे पिंके, तो बाप मला झोडपिन ना. तू पहिले घरी ये, तुला पाहायला पाहुणे येऊ राहिले. तू आता घरी ये बरं. त्या पाहुण्याला वापस पाठव, त्याला म्हणा पोरगी ट्युशनला जायला, उद्या परवा या म्हणा सुट्टी दिवशी. तू तशी ऐकशील नाही तर बापालाच पाठवते मी ट्युशनच्या ठिकाणी आणि त्याला तुला घेऊन यायला लावते. ठेव फोन. हॅलो आई बाई, पाठवू नको ना, बाबाला पाठवू नको. हॅलो आई बाई, कट केला वाटते. काय झालं एवढे काऊन तू म्हटलं हॅलो करायला ते फोनवर? काय झालं? अरे काही नाही, मला काही पाहायला पाहुणे येऊ राहिले तर मला अर्जंट घरी जावं लागते. तू एक काम कर, तूच जा, तूच माझ्यावरची पाणीपुरी खाय, मी चालली घरी. काय पाहायला पाहुणे? म्हणजे तू मला सोडून देशील, त्यासोबत लग्न करशील? नाही, कोण येऊ राहिलं? कोण आहे तो? कोण आहे? तू तसा चांगला पोरगा आहे, तुला माझ्यापेक्षा चांगली पोरगी भेटीन. तू एक काम कर आता, तू कानी मला विसरून जाय. माझ्या घरचे कानी त्या पोरासोबत मला लग्न लावून देतील. ते आपल्या दोघांबद्दल मान्य नाही करतील. तू मला विसरून जाय, मी त्या पोरासोबत लग्न करते, सुखा संसार टाकते. आणि तू बी कानी एखादी पोरगी पाय, तिच्यासोबत लग्न कर आणि सुखाचा संसार कर. येते मी. बाय बाय. बिन आता लोक म्हटलं या 2-4 वर्षात मी त्यावर 2-4 लाख रुपये खर्च केला असेल आणि आता तू मला म्हणू राहिली की दुसरी पोरगी पाय आणि तिच्यासोबत लग्न कर, मला विसरून जाय. हे नाही जमणार. कोणता पोरगा पाहिली तुले? किती हलकट आहे रे तू? 1-1 रुपयाचा हिशोब ठेवला. 2-4 लाख रुपये खर्च केला म्हणजे तू माझ्यावर प्रेम नाही करत का? अरे तुझ्यावर प्रेम करतो म्हणून तर म्हणून राहिलो मी की मला तो अशी लग्न करायचं म्हणून. तुझ्या प्रेम आहे माझ्यावर प्रेम आहे ना, मग माझ्या प्रेमा खाते तू मला विसरून जाय. तू का नाही माझ्यापेक्षा चांगली पोरगी तुला भेटेन, तिच्यासोबत लग्न कर, मला विसरून जाय तू आता. मी चालली. बाय बाय. अबे पिंके थांब ना, पिंके थांब ना.
माय बिन मोठ्या मुश्किलनं पटली होती हे आणि आता हेच म्हणून राहिले की तुला माझ्या प्रेम नाही का आणि मला विसरून जाणं आणि माझ्यापेक्षा चांगली पोरगी तुला भेटेन. कुठून भेटेन? मोठ्या मुश्किलनं तर पटली होती हे. कोणी पाहत बी नव्हतं माझ्या इकडे. इले कसं बसं पटवलं तर हा काय ते काही नाही पाहा लागेल. कोणता पोरगा युवराला पाहायला ते पाहा लागेल आणि काही ना काही मेळ बसवा लागेल. तुम्ही यात लोक आले म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडला. मग पुढच्या भागात पोरगी पाहायला पाहुणे येऊ राहिले तर त्याचं काय होते आणि काय नाही हे आपण पुढच्या भागात पाहू. त्यासाठी सबस्क्राईब करा. आणि हे पहा तुम्हाला व्हिडिओ लय आवडला मग राजा व्हिडिओ बनवायला लय मेहनत लागते ना. मग पटापट लाईक करा. लय मोठे लाईक करा. व्हिडिओ लाईक करा. व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओवर कमेंट करा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या भागात लवकरच.